एव्हिडन्स आहेत माझ्याकडे, वेळोवेळी पत्रव्यवहार केला आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला धनंजय मुंडेंनी सांगितलं की 15 दिवसाच्या आत आम्ही विमा देऊ, पण आजपर्यंत खात्यावर 1 रुपया तर आलाच नाही. पण आम्ही त्यांना अहवाल मागितला, अहवाल सुद्धा दिला नाही. तर या सरकारकडून किंवा या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षा काय बाळगायच्या? 2022 मध्ये सुद्धा तसंच केलं आणि 23 मध्ये सुद्धा तसंच केलं. 2022 मध्ये 334 लोकांना विमा मिळाला आणि या 23 मध्ये सुद्धा मोजक्या शेतकऱ्यांना विमा मिळाला. तर या कंपनीवर वाच आहे कुणाचा आणि कंपनी कोणाच्या अखत्यारीत राहतात? तर माझा सवाल आहे तुमच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना की आमची जे सह्याद्री अतिथीगृहावर मीटिंग घेतली होती शेतकरी संघर्ष समितीची, या तालुक्यातली 40,000 शेतकऱ्याला लढा होता आणि आम्हाला एक अपेक्षा होती की कृषी मंत्री या नात्याने या तालुक्यातील 40,000 शेतकऱ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा होती न्याय मिळेल, पण न्याय मिळाला नाही, अहवाल सुद्धा आला नाही.